दरम्यान खलील शेख आत्महत्या प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकरांसह 14 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, माजी नगरसेवक बाळा शेडगेंसह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। या प्रकरणात अटकेची शक्यता व्यक्त केली जाते। पोलीस जेव्हा पोहोचले तेव्हा त्या ठिकाणी एक चिठ्ठी चिटकवलेली होती भिंतीला आणि त्यांच्या खिशामध्ये सुद्धा चिठ्ठी मिळालेली होती। त्यानुसार पोलिसांनी पुढची सगळी कारवाई केली। ससूनमध्ये त्यांना लगेच नेलेलं होतं। त्या ठिकाणी लगेच PM वगैरे झालेला आहे आणि त्यांच्या जे नातेवाईकांची जी तक्रार होती त्या तक्रारीनुसार आता स्वारगेट पोलीस स्टेशनला तो गुन्हा दाखल झालेला आहे। जवळपास एकूण 14 लोकांच्या विरुद्ध तो गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामध्ये बाळासाहेब शेडगे, त्यांच्या पत्नी आहेत रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी आहेत